आनंदा, अरे आनंदा, अरे मारुती, काय झालं? अरे आपल्या गावात कृषी विभागाची बैठक आयोजित केलेली आहे. होय का? बरं चला जाऊया. चल. आलो मी बाळूला घेऊन, चला पुढं. काय लगा दर बारीला 30-30 पिकं घेऊन कटाळा आला. शेतात काय नवीन राहिलंच नाही बघ. माझं तर डोचकच फिरलंय बघ. अरे बाळू, तुझ्या परीस माझं दुखलंय मोठं बघ. अरे पाऊस वेळेवर येणं झालाय, विहिरीचं पाणी आटत चाललंय. अरे पिकाला पाणी द्यायची सोयच राहिली नाही. बया, मागल्या वेळी मशागत करताना बैल गेला, आता मजूर बी यायला मिळाला, ट्रॅक्टर बी भाड्याने येणार झालं. अहो मालती ताई, नुसती चिंता करून काय होणार आहे का? यावर काहीतरी तोडगा बी काढला पाहिजे. होय शालन वहिनी, बराबर आहे तुमचं म्हणणं. मी काल ऐकलं होतं आपल्या गावात कोणतरी कृषीचं नवीन साहेब आल्यात म्हण. ते बघा आपल्या गावच्या सरपंच बाई आल्या. नमस्कार मंडळी. आज आपली कृषी विभागाची बैठक आयोजित केली. साधू साहेब पण यायला लागलेत. या साहेब बसा. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज चिंतेत दिसताय सगळे. राम राम साहेब. साहेब, शेती करणं लय अवघड झालंय बघा. अहो, पावसाचा प्रश्न आहे, पिकाला पाणी द्यायचा प्रश्न आहे, मजुराचा प्रश्न आहे, आणि तेच पीक घेऊन शेती करणं लय अवघड झाले बघा. काळजी करू नका मारुतीराव, कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती द्यायला मी आलोय आणि त्याचे काही लाभ आहेत ते पण मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुमच्या काय अडचणी असतील त्या एक एक करून मला सांगा. साहेब, मला पण फळबाग लागवड करायची आहे, पण त्याविषयी काय मला माहितीच नाही. बाळासाहेब, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची भाऊसाहेब फुंडकर नावाची फळबाग लागवडीची योजना आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बांधावर आणि सलग फळबाग लागवड करायची असेल तर मनरेगा मधनं 100% अनुदानावर आपण योजना राबवत असतो. नक्की ना साहेब? मग तर माझी चिंताच मिटली बघा. मला पाण्याचा लय मोठा प्रश्न आहे बघा. होय साहेब, मला बी मजुराची लय अडचण आहे. मारुतीराव, महाराष्ट्र शासन कृषी विभागाची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना की ज्यातनं तुम्ही ठिबक सिंचनाला 80 ते 90% अनुदान मिळवू शकता. आणि मालतीताई, कृषी यांत्रिकरण योजनेतून महिलांसाठी 50% अनुदानावर तुम्ही कोणतंही यंत्र खरेदी करू शकता. वा साहेब, तुम्ही तर एका मिनिटाच्या आत आमच्या सगळ्या प्रश्नाचा उपाय सांगितलेत. बरं साहेब, तुमच्याकडे काय बियाणे वगैरे मिळतोय का? होय साहेब, आमचा पण महिला शेतकरी गट आहे. आमच्या गटासाठी काय आहे का? हो नक्कीच आनंदराव, अगदी सोपं आहे. महाडीबीटी वेबसाईटवर जायचं आणि वैयक्तिक बियाणासाठी अर्ज करायचा. आणि लक्ष्मीबाई, त्याच पद्धतीने तुम्ही देखील महाडीबीटीवर जाऊन गटासाठी अर्ज करा. फक्त दोघांनीही अर्ज करताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची की महाडीबीटीवर अर्ज करायचा असेल तर तुमचं प्रत्येकाचं तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही शासनाची कोणतीही योजना किंवा कृषी विभागाची कोणतीही योजना घेऊ शकता आणि त्याचा लाभ मिळवू शकता. होय साहेब, आजच अर्ज करतो. साहेब, तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे आमची शेती सुजलाम सुफलाम नक्कीच होईल बघा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. कृषी विभागाची योजना हीच तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली. आधुनिक शेतीची कास धरूया आणि समृद्ध होऊया. बाळूने कृषी विभागामार्फत फळबाग योजना अंतर्गत आंबा बागेची लागवड केलंय आणि समाधानानं शेती करत आहेत. मारुतीनं कृषी विभागाच्या मदतीनं ठिबक सिंचन अनुदानावरती खरेदी केलंय. त्यामुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यावरती मारुतीची पिके जोमदार आली. मालतीताईने कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केला व त्यांनी त्यांच्या मजूर टंचाईवरती मात केली आणि आता त्या समाधान व्यक्त करत आहेत. आनंदा आणि लक्ष्मीबाई यांनी महाडीबीटीवरती कृषी विभागाकडून बियाणे मागणी केली व त्यांना आज कृषी कार्यालयामध्ये दर्जेदार बियाणे मिळालंय.